श्री दत्त मंदिर तिलारी नगर तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर असं एक मंदिर आहे। आणि याच्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं आता ग्रीन व्हॅली रिसॉर्ट फॉरेस्ट पार्क ता हे बघा तिलारी नगरचं असं सर्कल हा कोदाळी हसून 3 किलोमीटर विसगर 12 आणि ह्या बाजून इकडसून सोरोड गेलो तो गेलो त्या हॉटेलला कडे क्रिकेटचा ग्राउंड हे सगळं गाडीवर जातात ते आता गोदाळीच्या माऊलीच्या मंदिराकडे। चला आता मोठो येताना आपण शूट केला त्यामुळे जाताना काय दाखवायचो नाही। गाडीकडे राहतले सोड ना मरे एसटी सोडी ना मरे दर्शन करतो जातो हैसून टर्न मारणार नाही एखादी एसटीची हैसर येणार ना कोदाळी गाडी आता कोदाळी चंदगडसू हो 1:30 वाजता येतात मध्ये 1:30 3:30 तुला 15 मिनिटं लागतील गाडी यायची सुटली पहिली गर्दी खूप असायची आता गाडी भरतेली हा फुल भराने एसटी आता आधी एसटी जाता बेळगाव आमच्या रोडा इकडे मित्रांनो 2 व्हीलर आणि 4 व्हीलर पार्किंग आणि ही दळवीवाडी व बेळगाव रोड आणि आमचं इकडे दोडामार्ग तिलारी घाट मार्ग आहे आणि या इकडे माऊली मंदिर। नमस्कार मित्रांनो मी समीर सावंत माझ्या मी दोडामार्ग यूट्यूब चॅनलवरच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतोय घाट माथ्यावरसून। आणि इकडे आम्ही आता कोदाळीमध्ये येलो श्रीदेवी माऊली मंदिरात आज शिगमोत्सवानिमित्त घोडेमंडणी वगैरे असा आणि संध्याकाळी नावान पण हा। आता मंदिरात आतमध्ये जाऊया बघूया काय प्रोग्राम चालू आहेत ते। तर व्हिडिओ संपूर्ण बघा आवडला तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असतात चॅनल सबस्क्राईब करा माझ्यावर। हे बघा आमच्या गावातले तर इकडे दुकानं पण बरीच लागली आहेत तुम्ही बघू शकतात इकडे ओटी वगैरे इकडे चामड्याची चप्पला बी आहोत। हे सोडू बघ मागा रेंज नाही सर माझा काय विषय ना मी गाडी घेतले चलत राहतो तुम्ही उरतला जायचं। आणि इकडे फिरून आले अरे ये कोण होते रे हे बघ हे आमचे गाववाले आहोत। वासा श्रेयस वासा सूरज वासा औदुंबर आणि वासा आमचो सीताराम बाबू। इतकी भव्य दिव्य ही यात्रा कशी भरता आणि संध्याकाळी नाटक पण असतात दशावतारी। आणि ह्या असा मित्रांनो श्रीदेवी माऊली मंदिर कोदाळी अरे जाऊन येलात मित्र तुम्ही चला चला कोणती वस्तू 100 रुपये हो दादा आमच्या मित्रांनो भेडशीवाले आहात भेडशीवाले हॉटेल सॉरी खाज्याचं दुकान चवटा मंदिर हडे काय कोल्हापूर दोडामार्गातला हॉटेल हा बोंद्रे केटरर्स। ह्या काय रे अडे ह्या काय पूर्ण ही कपड्यांची एरिया संपूर्ण आणि इकडे फुला वगैरे पुढच्या वर्षीला तर खरेदी करू शकतात। घ्या 100 म्हणतात माका वाटला पैसे देतात। या बाजू कशी कासारला आहे ना म्हणजे बांगडे वगैरे विकणारे काकना आमच्या भाषेत। आणि इकडे चुरमुऱ्याची दुकानं होळी काय रे बापरे नालबो कितके बांधले ते
मित्रांनो, ही मंदिराची दुसरी बाजू आणि तुम्ही होळी बघू शकता कितकी मोठी आणि भरपूर नारळ वगैरे खालच्या दिशेने बांधलेले आहात आणि इकडे अशी दुकाना आणि ह्या असा माऊली मंदिर आणि माऊली मंदिराची ही पाठची बाजू असा. थोड्या वेळाने आपण आतमध्ये पण जातलो. निमरे आणि ह्या बाजूक पूर्ण मंदिराच्या डाव्या साईडला महाप्रसादाची लाईन हा पूर्ण बघू शकता. आता आमका हैसर येऊच्या थोडा वेळ लागतलो. श्री माऊली मारताळ प्रसन्न या देवस्थान इकडे आणि सर हे देणगी कक्ष हा तुम्ही सर मंडळासाठी देणगी वगैरे देऊ शकता. आणि इकडे गर्दी तर बघू शकतात. 2 लाईन आहेत 2 महाप्रसादासाठी. आता आम्ही मंदिरात पूर्ण राऊंड मारून दिलो आणि गर्दी तर भरपूर हा. बघूया जाऊ गावात आतमध्ये का, नाहीतर मग नंतर मोबाईल चार्ज केल्यानंतर जाऊया आतमध्ये. बापरे गर्दी बघा काय आहात ती. ना कोण मावशी काय रे. मी जरा मोबाईल चार्जिंग लावून होते पाहुण्यांच्या घरात. किती वाजता का तुम्ही. चल मोबाईल चार्जिंग लाय तू म्हणजे फिरांग येतो परत. मिरची भजी पाव करणं चुकलं आता गावा मुश्किल आहे ना काय नाही. तर मित्रांनो आता करणच्या मामाकडे गेलो आणि मस्तपैकी मातीचं घर भेटलं. जुनं आमच्या गावात पण अशीच घरा होती. तर मोबाईल लाव्या चार्जिंग आणि स्टोरेज पण 1 मिनिटात शूट करू शकतो. त्यामुळे आता व्हिडिओ पण काही डिलीट मारूचे पडतले. मित्रांनो पुन्हा एकदा आम्ही घराकडे जाऊन व्यवस्थित मोबाईल चार्ज करून आता पुन्हा एकदा मंदिराकडे येलो. आणि लालपरी बघा मस्तपैकी सजवली. बेळगाव आणि या भर उन्हात पोरगे बघा मौज मस्ती करतात. मित्रांनो झाडा या गोष्टीसाठी होय बघा. इतकी सावळी दिल्या नाही आम्यांना. दुपारचे 2:30 वाजले पण सावळी बघा मस्त एकदम थंडगार वातावरण. आमच्याकडे इतक्यात उकडान मरांग जाताला होता. पाटील मुंगुरवाडी यांच्याकडून धन्यवाद.
चंदगड डेपोचे ST लागले सगळे इकडे आणि वडपा पण आहोत. आणि संध्याकाळी इथून लास्ट 5 वाजता गाडी हा 5-5:15 दरम्यान. त्याच्यानंतर नाही. आणि सकाळी तिकडसून येताना तुम्ही लवकर येऊ शकता. 6च्या दरम्यान लवकर येऊच असला तर. नंतर मग गाडी खूप असत तिकडसून येताना जरा इकडसून जातानाच संध्याकाळचं जरा. नंतर मग आज न्हावा नसता लेट. आम्ही न्हावना काय थांबायचो ना. अजून मंदिरात तर गर्दी तर भरपूर हा. आणि पालखी पण आता बाहेर निघायची थोड्या वेळात. आता मी एका हॉटेलात आहे बसलो थंड मागायला. थोडा वेळ बसांग तरी गावात. राहून पाय दुखले. अजून पालखीला बाहेर पडांग नाही. मित्रांनो या मंदिराची एक बाजू आणि आतमध्ये काय अजून आपण जाऊकच नाही कारण गर्दी भरपूर हा. जेव्हा जशी घोडेमंडळी सुरुवात झाली ना तेव्हा थोडी गर्दी कमी आली. तेव्हा मग मंदिरात आतमध्ये जातलं. आणि होय सरलो रंगमंच आणि हयसरच नाटकां जातात. काल पण एक नाटक झाला इकडच्या स्थानिक लोकांचा. आणि आज असं दशावतार नाटक असा. आम्ही काय थांबलो ना. पण एकंदरीत इकडे भुरग्यांची इकडे मजा मस्ती जोरदार चालू हा. आणि ही असा होळी आणि असं आमचे गाववाले प्लॅनिंग चालू हा. प्लॅनिंग काय करूचा, कशी घोडी मंडळी बघूची, खंय उभे राहून बघूची. हाय मित्रांनो प्रत्येक जणांचं एक वेगवेगळं पॅटर्न असा. प्रत्येक जण असे ग्रुपने एकाच कलरची शर्ट घालून येतं. अजून गावले ना तर तुमका दाखवत आहे थोडा वेळा. भारी वाटला बघून. आता ढोल ताशा वादन सुरू जातात थोड्याच वेळा. सज्ज जातात सगळे. आणि आता माऊलीची पालखी बाहेर पडतली माऊलीची. आणि या बाजून तुम्ही पूर्ण लाईन बघू शकता. आतमध्ये तर मंदिरात आपण नंतर जातो.
मंदिराच्या पाठीमागून प्रदक्षिणा घालून समोरसून बाहेर येतले थोडे म्हणजे त्याच्या पाठसून इथले भाविक भक्त आणि ग्रामस्थ फक्त 2 फूट सोडावा कडे हा
Mama ayo. Ya ke bawah. मधलं ना मधला हो हो दळव्यांचं तो नाही का आणि वर्षभर सर असतं तसं नाही नाही हे देवळात असतं आतमध्ये? हे आज काढतात देव बाहेर काढला आता आज म्हणजे काल काढलं ना? काल काल चवट राहिला आता ओके हो हे चवट आमचं आता उशिरा देवळात जातले पालखीनं हे इकडे कळस घेऊन ना देवळात जातले तर हे काका मित्रांनो आपले व्हिडिओ बघतात आवडीन आणि त्यांची बायको पण तिकडे त्यांचा मावाडा असा बोडणे गावामध्ये तर खूप भारी वाटतं असे कोणतरी आपले भेटतात तेव्हा तर बघूया आता थोड्या वेळ पालखी पण बाहेर जाते मंदिरात विसून